Hi dear student, today we are going to study about this last lesson, that is doer to mentor. So far we have learned 3 lessons and this is our last lesson. The title itself is meaningful doer to mentor. There is a word in English that do, isn't it? Do, from that word is doer. We say as from sing, singer is there, from drive, driver is there, okay. From teach, teacher. Similarly, a person who does is called doer. जो एखादं काम करतो त्याला आपण doer म्हणतो. To mentor is a person who guides the organization or person or company or anybody that. So it is called mentor. Means from a simple person you can become a mentor. म्हणजे सामान्य माणसापासून एखाद्याचा गुरु होणं किंवा सिंपल मराठीत मार्गदर्शक तुम्ही कसं बनवू शकता. In this lesson we are going to think about a person whose name is Mr. Lal. Lal is a global manager that. So before going to start this lesson, I have written here 2 questions. What are the good qualities of a good leader? Whom can we call the good leader? In J.R.D. Tata, we have learned that a good leader is that leader who motivates the people or who are the followers. He motivates. जो लोकांना मोटिवेट करतो त्याला लीडर म्हणायचं, मग त्याला नेता म्हणायचं किंवा त्याला हेड म्हणायचं. So good leader is a person who can motivate you, like a good teacher that. An excellent teacher inspires the students. Similarly, a leader can motivate his workers or employees or followers. In the second question is, in the present scenario, whom do you admire as a good leader? Scenario means परिस्थिती. आजच्या परिस्थितीमध्ये, in modern time, आजच्या परिस्थितीत तुम्ही कुणाला चांगला नेता म्हणाल? As I have earlier mentioned, मी वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये वरचे सगळे गुण आहेत. Who has the leading quality? ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत. Who never becomes panic, जो कधी घाबरत नाही. And who is fearless and who has no jealousy about others. And who is emotionally stable. Means in the lesson we have seen that SQ, IQ and EQ be remarkable. त्यात आपण शिकलो. ज्याचा सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन चांगला आहे, इंटेलेक्चुअल क्वेश्चन चांगला आहे आणि इमोशनल क्वेश्चन चांगला आहे. That person can be called an ideal leader in the present scenario. आजच्या काळामध्ये ज्याचा IQ, SQ आणि EQ चांगला आहे, जो कधी घाबरत नाही, गोंधळून जात नाही आणि शांतपणे आपली संस्था, आपली माणसं पुढे घेऊन जातो, he is called in the present scenario as the good leader. Okay. So what is about this Lal that? He had given team that and that team wanted to learn some from that person that. त्यात एक शिष्टमंडळ आहे आणि त्यांना लाल कडून काहीतरी शिकायचं होतं. आणि त्यांनी असा विचार केला की आपण त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटूया आणि we will learn the growth lessons from Lal directly. आपण त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्षात प्रगतीचे धडे कसे घ्यायचे किंवा संस्थेचा विकास कसा करायचा, त्या विकासाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण समोरासमोर त्यांची भेट घेऊया, त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि मगच आपण त्याचा अभ्यास करूया, असा एक साधारणपणे विचार त्या शिष्टमंडळाने ऑर द ग्रुप, द पीपल हू वॉन्टेड टू लर्न, ते लोक तिथे गेले होते. कारण का कन्फ्युशियस नावाचे चीनचा तत्ववेत्ता होऊन गेला, तो असं म्हणतो की तुम्ही 1 महिनाभर केला अभ्यास आणि एखाद्या विद्वान माणसासोबत 1 तास केली चर्चा, दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे अनुभवी किंवा विद्वान माणूस 1 तासात जेवढं सांगतो तेवढं आपल्याला 1 महिना टेक्स्टबुकचा अभ्यास करून सुद्धा कळत नाही. दॅट्स वाय इट इज सेड दॅट एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर and that's why they wanted to learn from the person, the Lal, who is the global corporation leader that. So he was by profession a jet setter. Lal हा जेट सेटर आहे. जेट तुम्हाला माहिती आहे विमान. इथं जेट सेटरची कन्सेप्ट अशी आहे की जे लोक हौसेनं मौजेनं परदेश प्रवास करतात त्या लोकांची त्या देशामध्ये भौगोलिक, सामाजिक परिस्थिती बघून आणि त्याप्रमाणे त्या लोकांची तशी सोय करणारा जो माणूस आहे इज कॉल्ड, अँड तो जेट सेटर आहे, अँड ही इज द लीडर दॅट इन दॅट कॉर्पोरेशन.
and they wanted to learn growth lessons directly from that person. त्यांच्याकडून त्यांना शिकायचं होतं लालकडून आणि ते त्यांना भेटायला गेले. लाल वॉज इन वर्क, लाल काहीतरी कामात होते. मग त्यांना असं वाटलं की लाल येताना सेक्रेटरी, ऍडवायझर, वकील असं लोकांचा घोळका घेऊन येतील, पण असं काही झालं नाही. लाल आले ते एकटेच आले. त्यांच्या पाठी एक सॅक होते आणि ते आले, त्यांनी सॅक ठेवली आणि आपला लॅपटॉप काढला, लॅपटॉप चालू केला आणि त्यांच्याकडं येत असताना ते हसत आले. इतकं की एखाद्या लहान मुलासारखं हसले. चाइल्ड स्माइल असं म्हटलं. वाय दे से चाइल्ड स्माइल असं का म्हटलं असेल तर लहान मुलांचं हसणे निरागस असतं. कधी कधी आपण एखादा अपमान करून हसतो, त्याला कुत्सित हास्य म्हणायचं. बीभत्स हास्य, रौद्र हास्य, कुत्सित हास्य असे हास्याचे प्रकार आहेत. स्मित हास्य असे एकूण 9 प्रकार आहेत. हसणं कसं असतंय, एखाद्याचा अपमान करून हसणं ह्याला कुत्सित हास्य म्हणतो. पण लहान मुलं निरागस असतात, निष्पाप असतात, ती कुणाचाही अपमान करत नाही. मोठेपणी लहान मुलांसारखं होत आलं पाहिजे. अँड लाल वॉज ऍट दिस एज ऑल्सो लाईक अ स्मॉल चाइल्ड. त्यांच्या मनाची निरागसता तशीच होती आणि एखादं लहान मूल हसावं त्यामुळे त्याने एक स्माइल दिली आणि ते त्यांना बोलायला लागले. अँड दे वॉन्टेड टू लर्न समथिंग फ्रॉम दॅट. त्यांना तिथंच काहीतरी विचारायचं होतं. देन दे आस्क्ड, त्यांनी लाल एक प्रश्न विचारला, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. तुमच्या यशाचं रहस्य काय. पूर्वी सचिनला विचारायचं बघा, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. सचिन म्हणतो बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. आता अलीकडे जर ऍड बदललाय, आता बूस्ट इज द सिक्रेट ऑफ आर एनर्जी म्हणतात. सचिन नाही, आता सगळं आमच्या पूर्ण टीमच्या एनर्जीचं रहस्य काय तर आम्ही बूस्ट देतो. ओके. सिमिलरली द सेम क्वेश्चन वॉज आस्क्ड हिअर, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर मिस्टर लाल, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. तुमच्या यशाचं रहस्य काय. हाच प्रश्न नेपोलियन बोनापार्टला विचारला होता. नेपोलियन बोनापार्ट होतो फ्रॉम द कंट्री ऑफ फ्रान्स. नेपोलियन हा फ्रान्स देशाचा होता. वयाच्या 18व्या वर्षी नेपोलियनला मेसचे पैसे देणं सुद्धा शक्य नव्हतं. तो आपला हातात घड्याळ गहाण ठेवला होता आणि आल्या पैशातून मेसचं बिल मागत होता. पण वयाच्या 23 ते 24व्या वर्षी तो युरोप खंडाचा जवळचा सम्राट झाला होता. आणि त्याला एकदा लोकांनी विचारलं, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. तो म्हणाला, तुम्ही दुसऱ्या दिवशी या. नदीच्या किनाऱ्यावर दुसऱ्या दिवशी नेपोलियन बसला होता. त्याचे सैनिक तिथं परेड करत होते आणि त्या लोकांनी तोच प्रश्न विचारला, सर आम्ही तुम्हाला काल प्रश्न विचारला की तुमच्या यशाचं रहस्य काय. तुम्ही आम्हाला बोलवलात आणि म्हणालात की आज मी सांगतो, तर सांगा तुमच्या यशाचं रहस्य काय. तर तो म्हणाला, ते माझे सैनिक आहेत. त्यांना बोलवलं, म्हणजे अरे खाली पाण्यात उतरा नदीच्या पात्रात आणि पाण्याच्या वाती वळायच्या. असं आपण कापसी वाती करतो ना, अशा काही सैनिक सांगितले त्याप्रमाणे पाण्यात उतरले, कमरेवड्या पाण्यात गेले. सैनिक वाकले आणि हातात पाणी घेऊन असं असं करायला लागले. पाण्याच्या वाती होत नाही, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, नेपोलियनला माहिती होतं आणि नेपोलियनच्या सैनिकांना माहिती होतं. आणि ते 5 मिनिटांत म्हटलं यावर. ते आले, त्यांनी विचारलं, डिड यू अंडरस्टँड, समजलं तुम्हाला माझ्या यशाचं रहस्य. ते म्हणले, सर काय समजलं नाही. ते म्हणाले, पाण्याच्या वाती होत नाहीत, मलाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, सैनिकांना माहिती आहे, पण माझे सैनिक मी ऑर्डर दिल्या त्या असं म्हटले का, डोक्यावर पडलाय का, पाण्याची वाती होतात का, तुमच्या बालंत्री केल्या होत्या का, काही बोलले नाही. दे फॉलोड माय ऑर्डर. त्यांनी माझी ऑर्डर फॉलो केली. म्हणजेच काय, माझे सैनिक आपलं डोकं लावत नाहीत, मी सांगेल ते करतात आणि माझ्या प्लॅन एवढ्या छान असतात की आय गेट 100% सक्सेस. अँड दॅट इज द सिक्रेट ऑफ माय सक्सेस. माझ्या यशाचं रहस्य काय, माझी ऑर्डर माझे सैनिक फॉलो करतात विदाउट एनी आर्ग्युमेंट और विदाउट एनी कमेंट्स. ओके. सिमिलरली द पीपल ऑल्सो वॉन्टेड टू लर्न फ्रॉम लाल व्हॉट इज द सिक्रेट ऑफ लाल सक्सेस. आणि त्यांना वाटलं तिथंच ते सांगतील. तर लाल म्हणाले, आपण जरा साईटवर जाऊया जिथं काम चालू आहे तिथं, आणि मी तुम्हाला तिथंच याचे उत्तर देतो. अँड आय विल गिव्ह द आन्सर नॉट थेरॉटिकली बट प्रॅक्टिकली. ते म्हणाले की आपण आपली म्हण आहे बघा, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन द वर्ड्स. म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, बोलण्यापेक्षा कुठलंही करून दाखवणं श्रेष्ठ. सो लाल सेड दॅट इन्स्टेड ऑफ गिव्हिंग माय नॉलेज थेरॉटिकली आय विल गिव्ह इट विथ द प्रॅक्टिकल. सो दे वेंट देअर. ते साईटवर गेले आणि तिथे गेल्यानंतर देअर वर थाउजंड्स ऑफ पीपल, लोक होते.
त्यातले 3 लोक मात्र दे वर समवॉट कन्फ्युज्ड. ती तिन्ही लोक गोंधळासारखे होते आणि त्यांच्या मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीनवर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला होता आणि त्या प्रॉब्लेमकडे जणून ते एखादं भूत बघावं असं आश्चर्य बघत होते. आणि तो विचारला व्हॉट इज द मॅटर, काय. इन द पीपल टोल्ड, त्यांनी सांगितलं असं असं आहे. मग ते बसले 1-2 मिनिट तिथं आणि लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ते हसले आणि त्यांचे एम्प्लॉय पण हसले. म्हणजे एवढा मोठा माणूस एवढ्या छोट्या लोकांच्या पण अडचणीपर्यंत जाऊ शकतो आणि ते सॉल्व्ह करतो. याला म्हणायचं मोठ्या माणसाचं मोठेपण. द पर्सन ही शुड नो हाऊ टू गो टू द रूट दॅट, मुळापर्यंत कसं जाता यावं अँड हाऊ टू कीप आवर फीट ऑन द ग्राउंड दॅट, त्याला आपण मराठी डाऊन टू अर्थ म्हणतो इंग्लिशमध्ये, पाय जमिनीवर ठेवणं. सो लाल वॉज द ग्लोबल कॉर्पोरेशन लीडर. इवन दो व्हॉट इट हॅपन, हे असं का होऊ शकलं याच्या मागचं एकच कारण आहे. तीन माणसं ज्या अडचणीमध्ये होते ती तिन्ही माणसं वर्कर आहेत, डुअर आहेत. आणि सेम थिंग वॉज इन द केस ऑफ लाल. लाल सुद्धा कधी काळी वर्कर म्हणून काम करत होते, डुअर म्हणून काम करत होते. त्यांनी ह्या अडचणी समजून घेतल्या होत्या आणि गरिबांनाच गरिबाई दुःख कळतात. अशी जी माणसं छोट्यातनं मोठी झाली असतात त्यांनाच कळतं की संकट काय असतात, परिस्थितीवर मात कशी करायची. दॅट्स वाय इट इज सेड इन इंग्लिश दॅट एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा फार मोठा गुरु आहे. अनुभव बाजारात विकत मिळत नाही, त्याला तेवढी वर्ष तेवढी महिने घालावीच लागतात आणि अनुभव हा आपला आपण घ्यायचा असतो. आपण म्हणत नाही अनुभवशी माणसं ठेवले. नो नो, वी हॅव टू टेक आवर ओन एक्सपिरियन्स आवर. मराठी काही म्हणे बघा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. सो आफ्टर डुईंग द वर्क यू गेट द एक्सपिरियन्स. सिमिलरली देन देर वॉज अ बिग कॉन्फरन्स हॉल वेअर दे वॉन्टेड टू सीट. एक मोठा कॉन्फरन्स हॉल होता, तिथे त्यांची मीटिंग होती आणि तिथं जवळजवळ त्यांना एक कॉन्फरन्स कॉल होता लालला. आणि त्या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ 6 देशाची माणसं डेलिगेट्स फ्रॉम 6 कंट्रीज जमा झाले होते आणि त्यांना काहीतरी बिझनेस स्ट्रॅटेजी वगैरे बऱ्याचशा गोष्टीबद्दल लाल त्यांच्याशी डिस्कशन करणार होते. बघा, सामान्य कामगारांना मार्गदर्शन करणारा लाल आणि फॉरेन कंट्रीच्या लोकांना मार्गदर्शन करणारा लाल. मीन्स ही इज गायडिंग द वर्कर, इट इज ए स्टार्टिंग पॉइंट अँड नाउ ही इज ॲडवाइसिंग or giving the guidance to the people from foreign countries. So that is the greatness of लाल. लालच्या व्यक्तिमत्वाचं पैलू कसं आहे बघा, सामान्यातल्या सामान्यांना गायडन्स करणं आणि एकदम उच्च प्रतीच्या लोकांना गायडन्स करणं, म्हणजे टॉप टू बॉटम ज्याला आपण म्हणतो. ही वॉज अ पर्सन हॅड बिकम. मग त्यांच्यामध्ये SBU असा एक कन्सेप्ट आहे बिझनेसमध्ये. SBU चा फुल फॉर्म आहे स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. कुठलाही जर तुम्हाला बिझनेस सक्सेसफुल करायचं असेल तर तुमच्या बिझनेसमध्ये SBU असलंच पाहिजे. बिकॉज टू बिकम अ सक्सेसफुल ऑर टू मेक अ बिझनेस सक्सेसफुल, तुम्हाला कुठलाही बिझनेस सक्सेसफुल करत असताना तुम्हाला SBU माहिती स्ट्रॅटेजीज असलेच पाहिजे. इव्हन शिवाजी महाराजांचे स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्स होते. इव्हन आज अमेरिका अभ्यास करते व्हॉट आर द स्ट्रॅटेजी ऑफ शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांनी कुठलीही स्ट्रॅटेजी रिपीट केली नाही, प्रत्येक वेळा स्ट्रॅटेजी वेगळी असायची. जसं शिवाजी महाराज युद्ध होतं तसं आजच्या काळामध्ये बिझनेस करणं म्हणजे परत युद्ध झालंय आपल्यामध्ये. त्यामुळे दोज SBU स्ट्रॅटेजिक बिझनेस प्लॅन आर नाईस, दे बिकम द नंबर 1 बिझनेस पर्सन. सो वन मोर थिंग इज देअर, IP इज ऑल्सो देअर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. तुमच्या बिझनेसमध्ये इंटेलेक्च्युअल IP सेक्टर खूप महत्वाचं आहे. देन अँड देन ओनली वी कॅन बिकम फेमस इन दिस. अंडरस्टूड? सो नाउ इज टेलिंग हिज लाईफ स्टोरी. आता लाल आपला प्रवास सांगायला लागला. कुठलाही माणूस एका रात्रीत, एका महिन्यात, एका आठवड्यात मोठा होत नसतो. जरी झाला तर तेवढ्याच पटकन तो खाली येत असतो. पण हिंदीमध्ये म्हणावा सब्र करो, सब्र का फल मीठा होता है. सो लाल रीच दॅट हाईट स्टेप बाय स्टेप. लाल आज ज्या उंचीवर पोहोचले ती उंची एका रात्रीत मिळाली नाहीये, स्टेप बाय स्टेप. आणि त्यांनी डुअर असताना सांगतात की मी पडेल ते काम केलं. काही पण काम असेल, ऑफिस लोटण्याचं काम असेल, फरशी पुसण्याचं काम, कुठलंही पडलेलं काम किंवा फाईल तयार करणे काही असेल, लालनी कुठल्याही कामाला नो म्हटले नाहीये. व्हॉट एव्हर वर्क केम दिस पार्ट ही डिड इट व्हेरी
परफेक्ट और सक्सेसफुली कुठलंही काम. सो ही इज टेलिंग दॅट विदाउट, आणि ते म्हणतात की आज मी एक मेंटॉर झालो. सो माझा प्रवास कसा आहे. सो इज टेलिंग दॅट आय बिकेम रिच दिस, इथे दिले बघा. इन द बिगिनिंग आय वॉज डुअर. सुरुवातीला मी डुअर होतो. डुअरचं काम काय, पडेल काम करायचं. आणि त्यानंतर मी मॅनेजर झालो. ते म्हणतात मी डुअर असताना खूप बोलायचो, पण मॅनेज झाल्यानंतर माझं बोलणं कमी झालं, माझं ऐकणं झालं. त्यामुळे तुम्ही जेव्हा मॅनेजर असताय, तुमच्या अंडर जर 50 माणसं काम करत असतील तर 50 माणसं आल्यानंतर तुमचं ऐकून घ्यावं लागतं, म्हणजे तुमचं ऐकणं जास्त. देन ही बिकेम लीडर. ते म्हणजे मॅनेज लीडर झालो आणि लीडरचा मी मेंटॉर झालो. आता लाल मेंटॉर ऑफ द मेंटॉर आहेत, कारण का ते मेंटॉरला गाईड करतात. नाउ ही इज द क्रिएटर ऑफ मेंटॉर नाउ डेज. सो फ्रॉम लीडर टू मेंटॉर, and I would like to say mentor of the mentor, isn't it that? So he is telling his journey that ते काय म्हणतात की विदाउट लीडर आय वुड हॅव नॉट बिकम मॅनेजर. ते म्हणतात मी अगोदर डुअर झालो, डुअर नंतर मी लीडर झालो. लीडर कोणाला म्हणायचं, हु लीड्स द पीपल. जे लोकांना मार्गदर्शन करतात ते लीडर असतात. आणि लीडर ज्या देशाचे, ज्या टीमचे, ज्या संस्थेचे, ज्या कंपनी चांगले असतात, ती संस्था, तो देश, ती कंपनी पुढे जाते. संस्कृतीमध्ये असं म्हणतात की यथा राजा तथा प्रजा. तुमचा जर लीडर चांगला असेल तर प्रगती होऊ शकते. ते म्हणतात की मी डुअर झालो, डुअर नंतर मी लीडर झालो. ते म्हणतात की आय वॉज अ बेस्ट डुअर. मी बेस्ट डुअर होतो, नंतर मी बेस्ट लीडर झालो. मी जर बेस्ट लीडर झालो नसतो तर मी बेस्ट मॅनेजर झालो नसतो. मॅनेजरला मराठीत म्हणायचं व्यवस्थापक. व्यवस्थापन म्हणजे काय, कुठल्याही अडचणीमध्ये संस्थेला मार काढून देणं आणि कुणालाही नाराज न करता सगळ्यांनी पुढे जाणं, त्याला मॅनेजर म्हणायचं. व्यवस्थापन त्याला जमतं. आज मॅनेजमेंटची कोर्सेस आहेत, MBA वगैरे मुलं करतात. ऍज अ डुअर इज एट दॅट. मी डुअर असताना खूप बोलत होतो. आय टॉक्ड. इंग्लिशमध्ये म्हण आहे बघा, गिव्ह द इयर्स मोर दॅट द मूव्ह. कमी बोला, जास्ती ऐका. एक मी सुविचार वाजला होता, मूर्ख आधी बोलतो, शहाणा नंतर बोलतो, खरा शहाणा बोलतच नाही. त्यामुळे द पीपल हु आर ग्रेट, मोठी माणसं फार कमी बोलतात किंवा कमी बोलणारीच मोठी असतात. अंडरस्टूड दिस. ऍज अ मॅनेजर ही सेड दॅट आय लिसन लॉट. ते म्हणजे मी डोअर असताना खूप बोललो, पण मॅनेज झाल्यानंतर माझं बोलणं कमी झालं, मला ऐकावं लागलं. इथं काय म्हणाले, विदाउट लीडर आय वुड नॉट हॅव बिकम मॅनेजर. ते म्हणतात मी मॅनेजर झालो आणि मॅनेजर नंतर मी पुढे मेंटॉर झालो. डुअर डेज. मी डुअर असताना काय, माय वर्क टॉट मी टू ऍक्ट. डुअर मध्ये माझं काम मला ऍक्ट करायला शिकवलं होतं. ऍक्ट म्हणजे ऍक्च्युअल काम करणे. आता मी म्हणलो ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन द वर्ड्स. म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही कधी डुअर होताय, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आपण मनभर बोलतो पण करत नाही, त्यामुळे आपला प्रभाव पडत नाही. पण लालने आपला प्रभाव निर्माण केला, तो आपल्या कामातून प्रभाव. बोलून इंट्रोडक्शन म्हणजे वेगळं, पण तुमची ओळख जर ती कामातनं दाखवला तर ती चिरकाटीतनं ओळख असते. अंडरस्टूड दिस. सो आणि ही लालची गोष्ट काय अशी काल्पनिक नाही आहे. इट इज अ फॅक्ट दॅट. ही एक गोष्ट आहे, वस्तुस्थिती आहे सध्या. म्हणजे इट इज अ रिअल स्टोरी. इट इज लाईफ अपॉन टू पर्सन. एका माणसाचा जीवन वृत्तांत आहे थोडक्यात. म्हणजे एक माणूस लाल डोअर पासून मेंटॉर पर्यंत कसा पोहोचला याची थोडक्यात माहिती दिली आपल्या लेसन मध्ये. सो इट इज फॅक्ट. हे फॅक्ट आहे. यू नो दॅट फॅक्ट इज फॅक्ट. आपण फॅक्ट डिनाय करू शकत नाही. सो इन डुअरच्या डेज मध्ये लालला काम कसं करावं हे शिकले. डुअर नंतर ते मॅनेजर झाले, त्याला आपण मराठीत व्यवस्थापक म्हणतो. तिथं काय केले, गायडेड टू मॅनेज. मग ते म्हणतात की मी लोकांना जेव्हा मॅनेजरला शिकवत होतो, एक असं आहे की मॅनेजर लोकांना शिकवणं एवढं सोपं नाहीये. कारण का लहान मुलं शिकतात, पण मोठी माणसांना शिकत असताना थोडा इगो आढळतो. ते म्हणतात एका बाजूला त्यांचा इगो सांभाळायचा आणि मी शिकवतोय त्यांना न कळताना शिकवायचं, ही एक स्किल आहे. आफ्टर ऑल वी से टीचिंग इज आर्ट. शिकवणं ही पण कलाच आहे. तसं त्यांच्या न कळताना शिकवणं हे पाहिजे खूप मोठं आव्हान होतं. त्यांनी ते लिहिले आव्हान पेरलो. कारण का डुअर मधून जो एक्सपिरियन्स आला होता, मॅनेजर मधून जो एक्सपिरियन्स आला होता, त्याच्यातून माझं जीवन समृद्ध झालं होतं. आणि माझ्या एक व्यक्तिमत्वामध्ये कला अवगत झाली होती की लोकांना न दुखवता त्यांच्या न कळताना कसं शिकवायचं. अगोदर डुअर होते, मग मॅनेज झाले.
मॅनेज नंतर ते लीडर झाले. मग लीडरच्या डेटमध्ये काय शिकले? ही क्रिएटेड द मॅनेजर. बघा, अगोदर त्यांनी मॅनेजर शिकवलं आणि नंतर त्यांच्या शिकवण्यातून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून, प्रॅक्टिसमधून त्यांनी मॅनेजर्स निर्माण केले. आणि त्यांनी जे मॅनेज निर्माण केले लालने, आज ते मोठमोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहेत. अँड द सेम स्ट्रॅटेजी दे आर युझिंग आफ्टर. म्हणजे मॅनेजमेंट मध्ये काय त्यांनी केलं? क्रिएट लीडर्स. आणि मग तो म्हणजे मेंटॉर कुणाला म्हणायचा? आता मला हु इज अ गुड लीडर और हु इज अ सक्सेसफुल लीडर. मग मेंटॉर कोण आहे? तर मेंटॉर मध्ये कंपॅशन असलं पाहिजे, म्हणजे दया असली पाहिजे. तुमच्या कामगाराबद्दल, तुमच्या अंडर जे काम करतात किंवा संस्थेच्या लोकांबद्दल तुमच्या मनात दया असणं खूप महत्वाचं आहे. आफ्टर वन मोर क्वालिटी, सेल्फलेस असलं पाहिजे, निस्वार्थपणा असला पाहिजे. माझ्या कंपनीचं, माझ्या युनिटचं काम हे माझं आहे असा निस्वार्थीपणा भाव. आणि विजनरी, ही शुड हॅव द विजन. एक स्वप्न आपल्या पुढाशी असलं पाहिजे. आपल्याकडे संस्थेचं मिशन आणि विजन आहे बघा. विदाउट विजन द कंपनी और पर्सन और ऑर्गनायझेशन और फर्म कांट मेक प्रोग्रेस. अंडरस्टूड दिस? सो इट इज द जर्नी ऑफ लाल फ्रॉम डुअर टू मॅनेजर, लीडर टू मेंटॉर. आणि आपल्याला जॉब बिझनेस करत असताना त्या बिझनेसमध्ये आपलं स्थान कुठे आहे लक्षात आलं पाहिजे. कोर्टामध्ये बघा, शिपाई पण असतो आणि न्यायाधीश पण असतो. तर समजा शिपाई न्यायाधीशच्या खुर्ची जाऊन बसला आणि जर न्यायाधीश कोर्ट झाडाला कसं अवघडून बसला. कदाचित न्यायाधीश कोर्ट लोटून काढतील, पण न्यायदान करणं शिपाई शक्य नाही. त्यामुळे आपली पोझिशन कुठं आहे त्या ठिकाणी जर आपण बसलो तर बिझनेस सक्सेस करू शकेल. म्हणून चांगल्या माणसाच्या हातात एखादं काम दिला. सो इन द बिझनेस युनिट इच अँड एव्हरी पर्सन इज ॲट इम्पॉर्टन्स. प्रत्येक माणूस महत्वाचा आहे, पण त्याला कळलं पाहिजे की आपलं संस्थेचं ठिकाण कुठलं आहे, स्थान कुठलं आहे. आणि लालला हे लक्षात आलं. आणि त्याच फ्रॉम डुअर टू मेंटॉर, एक ते जे डुअर होते, मग ते लीडर झाले, मग मॅनेज झाले, मग मेंटॉर झाले. असं ते मेंटॉर सुद्धा क्रिएट करतात त्यांच्या ट्रेनिंगमधून. इन दिस वे इट इज अ शॉर्ट बट स्वीट जर्नी ऑफ अ सिंपल पर्सन लाईक लाल who traveled from doer to the mentor. Understood this? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांनी शेअर करा. ओके, विल स्टॉप हियर. थँक्यू व्हेरी मच.